जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राच्या मातीचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। आजच्या राष्ट्रीय एकात्मिक समरसत्ता सन्मान सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित लाभलेले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री जिष्णुदेव वर्मा, आजचे कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री इंद्रेश कुमारजी, बौद्ध लामा आध्यात्मिक गुरु माननीय श्री पालगा रिंपोचे, आज या अत्यंत मंगलमय आणि ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी आयोजकाचे मनापासून आभार मानतो। खरे सांगायचे झाले तर ज्या व्यासपीठावर परमपूज्य पालमा रिंपोचे यांच्यासारखी थोर आध्यात्मिक विभूती उपस्थित आहे, त्या व्यासपीठाचे अध्यक्षपद सांभाळणे म्हणजे त्यांच्या अथांग विचारांचा आदर करण्याची एक सुवर्ण संधी मला मिळालेली आहे। आज या मेळाव्यात आपण जेव्हा एकत्र एका महान आध्यात्मिक नेत्याचा सन्मान करत आहोत, तेव्हा मला आपल्या महाराष्ट्राच्या मातीचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची प्रकर्षाने आठवण होत आहे। अजितदादांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी चळवळीचा वारसा अत्यंत निष्ठेने सांभाळला आहे। दादा नेहमी म्हणायचे की माणसाला केंद्रबिंदू मानून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोचवणे हीच खरी समाजसेवा आहे। 30 वर्षाच्या अखंड परिश्रमातून सिंधू यात्रेचे प्रथमच सिंधू महाकुंभ मेळ्यात झालेले रूपांतर माननीय श्री इंद्रेश कुमारजींनी त्याकरता घेतलेला पुढाकार आणि कष्ट, तसेच लडाखमधील बौद्ध लामा आध्यात्मिक गुरु पालगा रिमोनची यांचे सामाजिक कार्य महाराष्ट्रातील सुद्धा जनता समोर आले पाहिजे। संघाचे ज्येष्ठ प्रचारक तसेच अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री इंद्रेश कुमार जी यांच्या प्रदीर्घ तपस्यानंतर सिंधू महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे, सद्भावनेचे व सर्व पंथ समभावाचे साक्षात दृश्य उभा राहिलेले दिसले। माननीय रिंपोजी यांच्यासारखे आध्यात्मिक गुरु आपल्या देशाचे खरे वैभव आहेत। लडाखच्या भूमीवरून आलेला हा शांततेचा संदेश आज संपूर्ण जगाला दिशा दाखवत आहे। सिंधू महाकुंभ सोहळा विषयावर वाचनात आलेल्या लेख आणि त्या पार्श्वभूमीवर श्री संतोष निमरे, माझे सहकारी श्री दयानंद सावंत यांनी घडून आणलेली ही भेट इतक्या भव्य कार्यक्रमात रूपांतरित होईल असा तेव्हा विचारही आला नव्हता, पण आज या समाजातील विशेष अतिथीची उपस्थिती, महामहिम राज्यपालांचा या कार्यक्रमातील प्रत्यक्ष सहभाग महाराष्ट्राला नवी दिशा देणारा ठरेल। सर्व मान्यवरांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांवर सदैव राहील हीच सदिच्छा पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बांधवांना मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।